नारदा नारदा धडक मारिली नारदा केला रावणाचा चिल्ला केला रावणाचा चिल्ला हे दुर्योधन मारिली गदा गदा दुर्योधन मारिली गदा घेतला प्राण तो केव्हा पंचानन येळका बदलला केव्हा पंचानन येळका बदलला करू तैसे पाठांतर करुणाकर भाषण जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद सोजवळ केल्या वाटा आयत्या निटा मागिला जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद तुका मने घेऊ धावा करू हावा ते जोडी जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आद्यत्रय जननी देवाची संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिम्न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नस्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी प्रतिवर्षे पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी करू तैसे पाठांतर करुणाकर भाषण जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा मी जीवनामध्ये एक संकल्प केला. भगवत प्राप्तीकरता योग्य भगवत साधना घडण्याकरता मी कोणता संकल्प केला आणि त्या संकल्पाचा परिणाम जीवनामध्ये माझ्या काय झाला
या गोष्टीचं सुंदर विवरण करणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. एका नैमित्तिक कारणाच्या निमित्ताने होऊ घातलेली एक दिवसीय कीर्तन सेवा आज माझ्याकडे आहे. आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे, माहिती आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी सीताबाई रामचंद्र पाचंगे अर्थात नानींचं जीवन तसं सौभाग्यवती या पदावर थांबलं. नानींनी वयाच्या 68व्या वर्षी या पाचंगे परिवाराचा या इहलोकाचा निरोप घेतला आणि परलोकाच्या यात्रेला प्रारंभ केला. खरं तर या पाचंगे परिवाराच्या जीवनातली जी काही चांगली आचारसंहिता आहे ते वैकुंठवासी नानींकडून आलेली आहे. नानी एकट्या गेल्या नाही, तर नानींच्या जाण्याचं दुःख वैकुंठवासी नानांनी घेतलं आणि वर्षभरानंतर वैकुंठवासी नाना गेले. एका वर्षाच्या फरकानं मातृछत्र आणि पितृछत्र या परिवाराला हरवावं लागलं. दोन्ही मायेचे आशीर्वादाचे पदर जीवनातून निघून गेले आणि त्यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपूर्ण पाचंगी परिवाराने, त्यामध्ये आईवडिलांची नितांत श्रद्धा सेवा ही त्यांच्या हयातीत ज्यांनी केली आणि त्यांच्या पश्चातही त्यांच्या स्मरणात जे कायम आहे ते आदरणीय श्री रघुनाथ रामचंद्र पाचंगे. मी रघुनाथ बाबांच्या चरणी प्रणाम करतो. मुलगा या नात्याने त्यांनी जे कर्म केलं ते आपल्या परंपरेला खूपच कौतुकाचं आहे. परिवाराच्या चरणी मोठ्या अंतःकरणाने वंदन आहे. त्यांच्या सुनबाई, नानींच्या सुनबाई शोभा रघुनाथ पाचंगे, सुकन्या अनिता प्रल्हाद कोकडे, सुकन्या शकुंतला सुभाष वाखारे, नातू संकेत रघुनाथ पाचंगे, नातसून ऋतुजा संकेत पाचंगे, दुसरे नातू अनिकेत रघुनाथ पाचंगे, जावई सुभाष किसन वाखारे, नातू अजित प्रल्हाद कोकडे, नात शुभांगी विजय सप्रे, नातू उमेश सुभाष वाखारे आणि नातू वैभव सुभाष वाखारे. मी संपूर्ण पाचंगे परिवाराच्या, कोकडे परिवाराच्या, सप्रे परिवाराच्या, वाखारे परिवाराच्या आदी करून या पाचंगे परिवाराचं जे इथं गोळा झालेलं आप्तजांचा वर्ग आहे, सगळे नातेवाईक आहे, सगळ्यांच्या चरणी मनापासून वंदन करतो. सगळ्यांना धन्यवाद देतो. रघुनाथ बाबांचा खूप आग्रह कार्यक्रमाच्या निमित्ताने होता, त्यांच्या सगळ्या मित्रांचा आग्रह कार्यक्रमाच्या निमित्ताने होता. जी जी मंडळी या परिवाराच्या संपर्कात अत्यंत जीवाभावाने आहे, त्यांच्या सगळ्यांच्या आग्रहामुळं, प्रेमामुळं ही सेवा माझ्याकडे आली. मी मनापासून पाचंगे परिवाराला धन्यवाद देतो. मित्र श्री एकनाथ भाऊ वाळके कार्यक्रमाला आहेत, सगळ्यांना धन्यवाद देतो. उत्तम सिस्टीम आपण कार्यक्रमाला लावली, तुम्हालाही धन्यवाद देतो. मी जगद्गुरू तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. जिव्हाळा समूह इथं कीर्तनाला उपस्थित आहे. जिव्हाळ्याच्या माध्यमातून हे कीर्तन महाराष्ट्रभर पोहोचवण्याकरता परिवाराचा आग्रह होता, तेही आज इथं उपस्थित आहे. अमोलदादा थोरात, त्यांनाही धन्यवाद देतो. जगद्गुरू तुकोबार या अभंगाच्या द्वारा तुकोबारांनी केलेला गोड संकल्प सांगताय. थोडा मॉनिटरचा आवाज द्या. मानवी जीवन तसं संकल्पाने भरलेलं जीवन असावं. मला काय मिळवायचंय हे आज ठरवावं. जर मला मिळवायचंय ते आज ठरवलं तर मिळवताना त्याचा त्रास होत नाही. काय मिळवायचंय? आपल्या जीवनाचं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट, माझ्या जीवनाचं यश, मला ते अमुक अमुक साध्य करायचं हे आज ठरवा. असं म्हणतात, शांततेच्या काळात अधिक घाम गाळला की युद्धाच्या काळामध्ये माणसाला रक्त सांडावं लागत नाही. पण शांततेच्या काळात घाम गाळण्याची नियत पाहिजे. घाम गाळणं ते काही सोपं नाही. यश मिळवणं सोपं थोडीच आहे. शूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथ कवय वदंती. विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे
पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे अवघड गोवे शेवटीचे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे अवघड गोवे शेवटीचे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. कोणीतरी एखादा विरळा असतो का ज्याला ते यश मिळतं. सगळ्यांच्या नशिबामध्ये देव यश देत नाही. लहानपणामध्ये मुलांना विचारलं तुम्ही मोठ्यापणी काय होणार, तो म्हणतो मी डॉक्टर होणार, इंजिनियर होणार, वकील होणार, कलेक्टर होणार. तेच पोरं मोठे झाली की म्हणतात शिपायाचा जागा निघल्यावर फोन करा. काळ असतो तो. आपल्या जीवनाचं ध्येय टिकूनच राहील असं थोडीच आहे. अवा आपल्याला असं वाटत होतं आपण काय होऊन कुठं आलो. मला वाटत होतं मी शिक्षक होईल, डी.एड झालो, एखाद्या जिल्हा परिषद शाळेवर खाजगी संस्थेवर आपल्याला ड्युटी नोकरी करावी लागेल. 10 ते 5 7 ते 1 असं काहीतरी करावं लागेल. केलं डी.एड, आलो इकडं. काय सांगता येतं का जीवनाला कशी कलाटणी भेटेल. स्थित्यंतर हा या सृष्टीचा नियम आहे. काळ बदलणार हा या जगताचा नियम आहे. आपण लहान होतो त्यावेळेला अशोक सराफची चित्रपट पाहायचो. आता माणसं अशोक खराचे व्हिडिओ पाहता. स्थित्यंतर सृष्टीचा नियम आहे. बदल हा जीवनाचा नियम आहे. काळ बदलणार, पण बदलत्या काळातही ध्येय टिकून ठेवणं, उदाहरणातही आपला दिवा तेवत ठेवणं, याला जीवन आहे. या वाऱ्याने मावळणारी, ते ऐकतो की नाही रोज आपण, जातही अमुची नव्हे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे. तुफानातला दिवा होणं इतकं सोपं. संकेतराव हार्मोनियम आणायची ना, तुम्ही खाली बसले. सार्थकराव वा, सिव्हिल ड्रेसमध्ये सार्थक मला ओळखू आले नाही. चला, गोड हार्मोनियम वादक आहेत तुमच्या भागातले. चला, अहो ध्येय टिकून ठेवणं. इतिहासाचा पेपर आहे आणि इंग्रजीचा कॉफ्या घेऊन चालला. कधी यश मिळायचं याला. अहो यश मिळवणं इतकं सोपं नाही. त्या यशाच्या पलीकडं, ध्येयाच्या पलीकडं कसुभरही क्षणभरही आपल्याला जाता येत नाही. मी बोलून गेलो, शूरस्य धारा निशिता दुरत्यया. नावी दादाने पाजवलेला वस्तारा जितका धारदार आहे, त्याच्यावर चालणं जितकं अवघड आहे, तितका आताच्या काळात यश मिळवणं कठीण आहे. पण संकल्प शुद्ध असला तर यश परमात्म्याला आपल्या पदरात घालावं लागतं. तसा तुकोबारांनी या अभंगात एक संकल्प केलाय. जीवनामध्ये काही गोष्टी परिणाम करत असतात. त्या तुकोबारांनी जो संकल्प केला तो परिणाम करणारा संकल्प आहे. काय काय गोष्टी जीवनावर परिणाम करतात. जीवनावर परिणाम करणारी पहिली गोष्ट आहे काळ. काळ माणसावर परिणाम करतो. म्हणून तो तुकोबारे काळाला फार महत्व देतात. साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, पर्व काळ साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, साधला साधला पर्व रे, साधला पर्व काळ, साधला पर्व काळ. गेला अंतरीचा मळ, गेला अंतरीचा मळ, साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ.
पर्व काळ साधला पर्व काळ साधला पर्व काळ गेला कामळ गेला साधला साधला हा पर्व काळ. तुकोबर काळाला फार प्राधान्य देतात महाराज. काळाला किती प्राधान्य आहे. काळ कधी माणसाला हुलकावणी देईल सांगता येत नाही महाराज. काळाचा चांगला प्रभाव व्हावा, काळाने आपल्या आयुष्यावर बदल करावा. वास्तविक काळ काही प्रत्येकाला साधता येत नाही. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेम वहाम्यम. साधन आलेल्या काळाचा क्षेम होणं, आलेल्या योगाचा क्षेम होणं इतकं सोपं नाही. आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे म्हणे, 100 रुपये कधी मोजायला मिळत नाही अशा माणसाला 1 करोड रुपयाची लॉटरी लागली. किती मोठा काळ आहे जीवनातला भाग्याचा. 1 करोड रुपयाची लॉटरी. पण आता 100 रुपये यानं कधी डोळ्यानं पाहिले नाही, त्याला 1 कोटी रुपये भेटणार. लहान्या पोरानं लॉटरीचं तिकीट काढलं होतं. ते पोरगं म्हटलं, गड्या हे 1 कोटी रुपयाची बातमी आपल्या बापाला जर माहीत पडली तर आपला बाप काही जास्त वेळ जिवंत राहणार नाही. मग आता हे काय करायचं 1 कोटी रुपयाचं. बरं 1 कोटी रुपये सोडाव तर गरिबी आडवी येते, आणि ते 1 कोटी घ्याव तर बाप मरू शकतो. कारण हर्षवादाने माणसं मरतात. आपल्या बापाला 1 कोटी रुपयाची गोष्ट सांगता कशी. वडिलांच्या बरोबरीचे एक डॉक्टर गावात होते. पोरग जरा चतुर होतं. तो त्या डॉक्टरांकडे गेला. म्हटलं, काका तुम्ही आमच्यावर एक उपकार करा. म्हटलं, काय हो, काय बरं नाही का तुमच्या वडिलांना. नाही नाही, तब्येतही बरी आहे त्यांची, पण तुमची मी दुप्पट फी देतो, 500-1000 रुपये देतो, पण तुम्ही आमच्या घरापर्यंत चला. आमच्या म्हाताऱ्याला जरा हळूहळू तुम्ही 1 कोटी रुपयापर्यंत आणा. 1 कोटी रुपये तुम्हाला भेटणार अशी बातमी ऐकली ना, आमचा म्हातारा जिवंत असला म्हणजे तुमचे उपकारच झाले बुवा. बरं बरं. अरे म्हणे त्यात काय अवघड आहे रे. हळूहळू तुझ्या म्हाताऱ्याला 1 कोटी रुपयापर्यंत आणतो. तुझा बाप आणि मी आम्ही फार जवळचे मित्र आहे. त्याच्याच करता आलो काका तुमच्याकडं. त्या डॉक्टर काकांना घेऊन ते पोरग घरी आलं. रामभाऊ शेजारी ते पोरग बसलं, आणि रामभाऊ शेजारी बसल्यानंतर डॉक्टर म्हटले, रामभाऊ तुमची आपली बालपणाची मैत्री खरं का नाही. म्हटले खरं. तुम्ही आणि मी रस्त्यानं चाललो रामभाऊ. रस्त्यानं जाता जाता तुम्हाला 5000 रुपये रस्त्यात पडलेले सापडले अचानक. काय करालो रामभाऊ तुम्ही. अरे काय गोष्ट करता डॉक्टर साहेब. रस्त्यात पडलेले 5000, सोबत तुम्ही आणि मी गप्पा हाणत चाललो. अहो नजर 5000 रुपयावर जरी माझी गेलेली असली तरी सोबत माझ्या तुम्ही. मी त्या 5000च्या गड्डीतले 2500 रुपये काढेल आणि तुमच्या खिशात घालून देईल. तुम्ही मित्र आहे माझे. बरं वाटलं डॉक्टरांना. सज्जन माणूस आहे गड्या रामभाऊ. वाह. पण रामभाऊ तुमचं नशीब एवढं चांगलं होतं राव. रस्त्याने जाता जाता तुम्ही जी 5000 रुपयाची गड्डी म्हणून उचलली ती 5ची नव्हती, ती गड्डी 50,000ची होती. तुम्ही काय कराल 50,000 रुपये सापडल्यावर. अहो सापडलेलीच ना हो. मी त्यातले 25,000 रुपये काढेल आणि तुमच्या खिशात देईल. डॉक्टर म्हटले, बरोबर तुम्ही सज्जनच आहे खरोखर. पण रामभाऊ रस्त्याने जाता जाता समजा तुम्हाला 10 लाख रुपये सापडले, तुम्ही काय कराल. म्हटले ते काय घामाचे आहेत का. 5 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकील. विचार करून बोला रामभाऊ जरा. तुम्हाला रस्त्यानं जाता जाता वाटत 50 लाख रुपये सापडले, तुम्ही काय कराल. 25 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकील. पण तुमचं नशीब इतकं चांगलं होतं रामभाऊ. अहो 1 करोड रुपयाने भरलेली बॅग रस्त्यानं पडलेली तुम्हाला सापडली.
त्यात 1 कोटी रुपये तुम्ही काय कराल? म्हटले 50 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकील. 50 लाख रुपये तुम्हाला देऊन टाकील असं म्हणता बरोबर पाहता काय मेला ना डॉक्टर. कोण मेला? डॉक्टर. जो वाचवायला आला होता तोच मेला. योग होता 50 लाख रुपयाचा, पण क्षेम झाला नाही. संधी आली होती, काळ आला होता, पण साधता आला नाही. काळ साधन जीवनात यशाकरता फलदायी असतं. म्हणून काळ आला साधून घ्या. कुंभमेळा आला स्नान करून घ्या. आषाढीची वारी आली वारी करून घ्या. कार्तिकीचा ज्ञानोबाऱ्यांचा सोहळा आला समाधी सोहळा पाहून घ्या. काळ साध्य करा. समाधी सोहळ्याचा काय काळ साध्य करायचा? नामदेवराय असं म्हणतात, जो कोणी बैसेन समाधी श्रवणा तया प्रदक्षिणा पृथ्वीचे हे. ज्याला पुण्य मिळवावं वाटतं त्यानं ज्ञानोबाऱ्यांच्या समाधी सोहळ्याला जा. येणाऱ्या 12 मेला मुक्ताबाईच्या समाधी सोहळ्याला जा. त्यानं काय होईल? अरे तया प्रदक्षिणा पृथ्वीची हे. एका संतांच्या समाधी सोहळ्याला त्या तीर्थक्षेत्रात गेले तर पृथ्वीच्या प्रदक्षिणेचं जेवढं पुण्य असतं तेवढं पुण्य ज्ञानोबाऱ्यांच्या मुक्ताबाईच्या समाधी सोहळ्याच्या कीर्तन श्रवणानं मिळत असतं. काही साध आहे का ते काळ साधनं? वारकरी संप्रदायातली प्रमाणं आपण वाचत नाही म्हणून आपलं दुर्दैव आहे. खरं तर त्या प्रमाणाचा आजही प्रभाव जाणवतो. आपल्यावर काळाचा प्रभाव पडतो. 2 माणसावर वातावरणाचा प्रभाव पडतो. तुम्ही कीर्तनात आल्यावर असेच होता. इतके शांत तुम्ही तासभर कारेगावमध्ये बसून पहा. वातावरणाचा प्रभाव असतो महाराज. इथं माणसाला मोठ्याने बोलावं वाटत नाही, चुकीचं बोलावं वाटत नाही. इथं कोणी कोणाला शिवी कधी घालणार नाही. पंढरपूरला जाताना टँकर खाली आंघोळ करावी लागते वारीत. मग मुक्ताबाईच्या सोहळ्यामध्ये बऱ्याचदा योग येतात की काही सापडलं नाही कोण्या घरी आपला मुक्काम नसला की टँकर खाली जायचं, पटकन आंघोळ करायची. पाटा अंधारात आंघोळ. 5, 7, 10 दिवसातून एखाद्या दिवशी साबण लावायचा अमोलराव अंगाला. काही एवढे विचित्र माणसं असतात. वातावरणाचा प्रभाव सांगतो तुम्हाला. आपण साबण लावायचं 7, 8 दिवसातून आणि साबण लावायचं बाहेर, टँकर खाली जायचं. कोणीतरी येतं डोळ्याला साबण लावलेलं आणि तो टँकरचा नळ बंद करून निघून जातो. नाही तर अंगाला साबण लावलेलं आणि टँकर पुढं जातं. असा संताप येतो, असं वाटतं याला शिव्या घालावं 2-4. पण तरी टँकरवाल्याला आवाज देताना तो साबण लावलेला म्हणतो, माऊली अरे माझं साबण निघू दे एवढं. तो काय असं म्हणतो का, मावल्या तुला दगड हाणू का रे? वातावरणाचा प्रभाव असतो महाराज. ज्या वातावरणात आपण राहतो तसेच होतं. तुकोबाऱ्यांचं एक प्रमाण सांगतो तुम्हाला. चांगल्या वातावरणातलं पोपट सुद्धा राम राम म्हणतं. वारकऱ्याच्या दारात एखादा पक्षी आणून ठेवा, 15 दिवसाने तो राम राम म्हणेल. मी नाही सांगत. जातीचे ते चढे प्रेम पक्षी बोले राम राम. पक्षी बोले राम राम. पक्षी बोले राम राम. जातीचे लक्षपूर्वक कीर्तन ऐकताय ऐका. तुकोबाराय म्हणतात, वातावरणात चांगला मुलगा नाही, चांगली मुलगी नाही, अरे पाखरू आणून ठेवा एखादं पक्षी, तोही राम 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 म्हणतो. इतका वातावरणाचा प्रभाव पडतो.
एरवी आपले मुलं चांगलं घरी बोलत नाही का? तुम्ही वातावरण निर्मित करत नाही त्यांच्याकरता. दिवसभर बायकोच्या हातात रिमोट आहे, मोबाईल आहे, आणि आपल्याला अपेक्षा आहे आपल्या पोराने आपल्याला म्हातारपणात सुख दिलं पाहिजे. अरे लेकराच्या हातात त्याला शांत बसवायला मोबाईल देणारी माय या जगातली सगळ्यात मोठी विरोधक आहे त्या पोराची, सगळ्यात मोठी. आमची माय अशिक्षित होती, पण बिचारीनं गाईच्या दुधात प्लेटमध्ये काला मोडवावा, भाकरी चोरावी, आणि लेकरू खात नाही म्हणून मोबाईल नाही, गावभर फिरवावं कळेवर घेऊन, एक एक घास एक एक घास, बरोबर त्याला रमवून, त्याला खेळून, त्याला हसून, त्याला जेवणाची सवय लावणारी आई अशिक्षित आई कुठं, आणि शिकलेली मोबाईल हातात देणारी बाई कुठं? तुम्ही मी वातावरण मुलाकरता निर्माण करताना कमी पडतोय असं म्हणा. अख्ख्या जगाबरोबर आपल्याला द्यायला वेळ आहे, आपल्या मुलाबाळांना द्यायला आपल्याकडे वेळ नाही. मुलांच्या बारीक छटा, बारकावे, कौशल्य, जगण्यातलं त्यांच्या स्किल आपल्याला कळायला तयार नाही. महाराज, आपलं पोरग काय करू शकतं हे ज्या आईला आणि ज्या बापाला कळत नाही, त्याला काय घरात वातावरण निर्माण करता येईल? जरा आपण आपला इतिहास शोधा की आपल्याला जी उंची जीवनात मिळाली याला कारण आपल्या आई वडिलांनी निर्माण केलेलं गोड वातावरण आहे. आज ते मुलाबाळांना अनुभवायला मिळत नाही, पाहायला भेटत नाही. चांगल्या वातावरणात खरोखर चांगली मुलं घडतात. वातावरणाचा प्रभाव पडतो माणसावर. तिसरी गोष्ट माणसावर प्रभाव टाकणार आहे खानपान. ज्याचं खानपान उत्तम आहे त्याचं आयुष्य उत्तम आहे. खानपानाची माणसानं खूप काळजी घ्यावी, जी काळजी हिंदुस्थानात घेतली जाते. चीनमध्ये तुम्ही गुगलला सर्च करा, तिथं 2 महिन्याच्या बाळाचं सूप सुद्धा माणसं पिऊ शकतात. जसं भारत सरकार प्रमाणित बोर्ड असतं, भारत सरकार प्रमाणित सिम्बॉल असतो, तसं चीनमध्ये अबॉर्शनचं प्रमाण जास्त आहे, गर्भपाताचं प्रमाण जास्त आहे. हम दो हमारा एक. मग तिथं गर्भपात जास्त करतात महिला. 2 महिन्याच्या बाळाचा गर्भपात झाला की त्या 2 महिन्याच्या बाळाचं सूप पिण्याची पद्धत आहे. म्हणजे ताज्या ताज्या 2 महिन्याच्या बाळाचं सूप हॉटेलला भेटलं की लोक जास्त पैसे देऊन ते सूप पितात. काय या लोकांचं चारित्र्य सुंदर राहील? काय या लोकांकडून चांगली अपेक्षा करतात? संस्काराची होत नाही. शरीराची भूक भागवण्याकरता सख्खा भाऊ सख्या बहिणीजवळ जिथं झोपतो तो देश पाकिस्तान आहे, आणि रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला सुद्धा आई म्हणून आवाज देतो तो देश हिंदुस्तान आहे. हे लक्षात पराविया नारी रखुमाई समान. पराविया नारी समान. पराविया नारी, पराविया नारी माऊली समान. पराविया नारी, पराविया नारी रमाई समान. हे गेले नेमून ठाईचे, हे गेले नेमून ठाईचे, हे गेले नेमून ठाईचे. पराविया नारी माऊली समान. पराविया नारी माऊली समान. परविया नारी माऊली समान. किंवा तुकोबारांचा एक अभंग आहे, परविया नारी आणि परधन हे नको मनावरी येऊ देऊ. ऐसिया कृपेची भाकी तो करुणा आहे सितोराना उदाराचा. सुंदर अभंग आहे तुकोबारांचा. चुकीचे विचार लोकांच्या मनात येत आहेत का? खानपान चांगलं नाही म्हणून. ज्या लोकांच्या घरात एकादशीला मांस खातात त्यांना हे काय प्रकरण कळतील? अरे
आपण म्हणतो की परधर्मीयांचं खानपान चांगलं नाही. मी तर म्हणतो एकदा त्यांचं सोडा, आपलं तपासा. एकादशीला मांस खाणारे भाऊबंद आहे आपली. ना चतुर्थी माहिती आहे यांना, ना एकादशी माहिती आहे. यांच्या अवलादींनी काय नीट वागायचं जगात. स्वैराचार वाढणार म्हणजे वाढणार. का? खानपान बिघडलं. खानपानाची काळजी घ्या. कितीतरी उदाहरणं आहेत आपल्या परंपरेत, सांगून आपला वेळ घेत नाही. पण जिजामातेने शोभाराजेंच्या पोटात गेलेलं प्रत्येक खानपान हे पवित्र करून महाराजांना द्यावं. शुद्ध, बाहेरचं अन्न दिलं नाही, स्वतःच्या हातानंच महाराजांना भरवलं. एक दासी आऊसाहेबांकडे येताना म्हणते, आऊसाहेब तुम्ही इतर गोष्टींपेक्षा महाराजांच्या जेवणाची जास्त काळजी घेता. त्यावेळेला आऊसाहेबांनी इतिहासात दिलेलं उत्तर आहे, मला नीतिवान राजा घडवायचा आहे. आणि नीतिवान राजा घडवायचा असेल तर नीती टिकण्याकरता अन्न चांगलं पोटात असलं पाहिजे. आता जगात नीती नाही का? अन्नपान चांगलं नाही. साहेब ती व्यायामशाळेची भिंत पडली हो, अरे ते सिमेंट चांगलं नव्हतं. अरे साहेब तो कारेगावातल्या हनुमान चौकातला रस्ता खराब झाला हो, अरे सिमेंट चांगलं नव्हतं. अरे रस्ता खराब झाला, सिमेंट चांगलं नव्हतं. व्यायामशाळेची भिंत पडली, सिमेंट चांगलं नव्हतं. साहेब तुम्ही एकदा आमच्या गळावर चक्कर मारा. 400 वर्ष झाले आमच्या राजाच्या किल्ल्याला अजून दगड घसरला नाही. काम चांगलं व्हायला सिमेंट चांगलं लागत नाही, नीतिमत्ता सुद्धा चांगली असावी लागते. आणि ती खानपानानं बिघडलेली आहे. तुकोबाराय म्हणतात, आदामाच्या अन्ना खादलिया की देव मला. चुकीच्या माणसाचं घरचं अन्न पोटात आलं की नरड्यात बोट घाला आणि वांती करा, पण ते अन्न पोटात ठेवू नका. दुसऱ्याचं अन्न, चुकीचं अन्न नकोय. काय अन्नाचं वर्णन केलं? सहजे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी नारायणे. तेची अवसरे पाहुने पातलो आम्ही. जेवणाची तयारी कशाला म्हणतात? अर्जुन महाराजांना विचारा, ज्ञानोबारांना विचारा. अर्जुन महाराजांना देवाने जेवायला बोलवलं. अर्जुना, अरे तुझ्या घरी खूपदा जेवलो गळ्या, तू माझ्याही घरी जेवायला ये. देवानं बोलवलं. गेले अर्जुन महाराज. बसायला चंदनाचा पाट, चंदनाच्या पाटावर बसलेले अर्जुन महाराज. पुढं चांदीचा पाट, चांदीच्या पाटावर सोन्याचं ताट, आणि सोन्याच्या ताटात सहजे ब्रह्मरसाचे परगुणे, ब्रह्मरस वाढलेला ताटात. वाढायला लक्ष्मी, मित्रविंदा, कालिंदी, मागनुजिती, भद्रा, जांबवती, अरे बापरे, सत्यभामा, या सगळ्या वाढायला जेवायला अर्जुन महाराज. आणि जेवणात काय वाढलं पाहिजे हे सांगायला देव. याला पंगत म्हणतात. आपली पंगत, अरे बापरे, ज्याला फुल सर्दी व्हायला त्याच्याच हातात गुलाबजामची बादली असते पंक्तीत. तो म्हणतो गुलाबजाम घ्या, गुलाबजाम घ्या. अरे घेऊन जा. अरे तुला पाहिलं की आम्हाला ती बाटली पाहू वाटत नाही, काय गुलाबजाम घ्या. जेवणाचा काय ताळामेळ आहे? काही वेळेला वाढणारे चांगले असतात, शेजारी जेवणारा चांगला नसतो. आमच्या गावात 3 पंक्ता उठल्या तरी 2 जण जेवत होते परवा. 3 पंक्ता उठून तो म्हणे आता उठलं पाहिजे गड्या. 3 पंक्ता उठल्या, शेजारी म्हणे जेव जेव, पत्रिकेत जेवणाची वेळ 12 ते 3 आहे, जेव. सांगा आता या बिंडोक लोकांच्या काय पंक्तीत बसता? पंगत कशी असावी? पाहुणेर पंगती संत द्विजवृंदे शोभती. अरे साधूच्या पंक्तीला कधीतरी बसा, सज्जनाच्या पंक्तीला कधीतरी बसा. भोजन नहीं यह यज्ञ है, ब्रह्माग्नि में है आहुति. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. भोजन काय सामान्य आहे का? म्हणून खानपानाची काळजी घ्या. खानपान चुकीचं आलं, तुमचा संकल्प बिघडला, तुमचं जीवन बिघडलं. काळ संकल्पपूर्ती करता मग
प्रयत्न करतो, सहकार्य करतो. वातावरण संकल्पपूर्ती करता प्रयत्न करतं. अन्न संकल्पपूर्ती करता प्रयत्न करतं. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. संघ संकल्पपूर्ती करता प्रयत्न करतात, सहकार्य करतात. म्हणून संघ माणसाच्या आयुष्यात चांगला असावा. संगत करे बळे की तो बळत बळत जाय, संगत करे नीचे की फिर फिर धोका खाय. संगत खऱ्याची करा, खोट्याची करू नका. संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा. उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, कीर्तीचा ठेवा. पंत तो सुपंथे चालावा, सुपंथे चालावा. उगवा वासना लिगाड, उगवा वासना लिगाड. आहा आहा रे बाई, आहा आहा रे बाई. संग चांगला ठेवा. या आईचं नाव आहे सीतामाई. चांगला संघ ठेवला, चांगला परिवार तयार झाला. एक मुलगा, 2 मुली, हाय प्रोफाईल शिकलेले नातवंड आहेत त्यांचे. संकेतराव घ्या, अनिकेतराव घ्या. पॅकेज ऐकलं तर चक्कर येईल एखाद्याला, इतकं पॅकेज आहे त्यांना. इथं संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था नाही काय कायची. करोडो रुपयाची मालमत्ता होती लोकांची, आईवडिलांनी कमवलेली, पण संतती चांगली निघाली नाही. सीतामाईनी मुलं घडवले, मुलींचा संसार नीट केला, नातवंडांना घडवलं. हे साधन आहे. महिला मंडळी, तुम्हाला मला न जमणाऱ्या गोष्टी आहे. इतकं नातवंडापर्यंत टिकेल एवढं तुमचं माझं आयुष्य आता घडणार नाही. आजही मी त्या अनिकेत जोड रात्री बसलो आणि तो त्याच्या आजी आजोबांबद्दल बोलत होता. इतकं प्रेम, त्याचा भाव इतका मृदून, इतका कोवळा होता आजी आजोबांबद्दल बोलताना, की आजही त्या संकेतरावाला, त्या अनिकेत नावाच्या मुलाला असं वाटतं माझे आजी आजोबा पाहिजे होते. त्यांनी आम्हाला खूप दिलं. प्रत्येकालाच वाटतं महाराज माझ्या आजोबांना मी चांगलं पाहिलंय. माझ्या आजोबा दर महिन्याची वारी करायची ओंकार महाराज मुक्ताबाईची, दर महिन्याची. जीवनभर वारी केली आमच्या आजोबांनी, कायम पटका बांधायची. फक्त आमच्या आजोबांची इच्छा होती की आपल्या घरात कोणीतरी तुकोबारायांच्या शब्दाची सेवा करण्याकरता फेटा बांधला पाहिजे. पण आता होत नाही सगळ्या गोष्टी, काही सगळ्यांच्या मनासारख्या थोडीच होतात. आमच्या आजोबांना 3 मुलं, 2 मुली, पण कीर्तनकार कोणी झालं नाही. माझे वडील मृदंग वादक झाले, पण मी कीर्तन करायला लागलो. आजही माझ्या मनात खंत आहे की आपण आपल्या आजोबासमोर एखादी सेवा केली असती. आजोबा एखाद्या कोपऱ्यात कुठंतरी बसलेले असते, थकलेलं का होईना, पण ते पाहिजे होते. सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या मनासारख्या घडत नसतात. 3ऱ्या पिढीपर्यंत जर जीवन टिकतं तर किती सुंदर आयुष्य असेल त्या सीताबाईंचं. किती चांगल्या संगतीत त्यांनी आपलं आयुष्य काढलं असेल. अरे सीता मुळात या नावाची दुसरी बाजू आहे समर्पण, त्याग, कष्ट. कष्टाचं दुसरं नाव सीता आहे. एकीनं राजवाड्यात नवरा रडवला ती कैकई, आणि वनवासात नवरा हसवला ती सीता. रडवणाऱ्या तर बऱ्याच आहे, काय रडवणाऱ्या कैकईची, पण रडवणारीचं कोण नाव घेते. एवढ्या बायका बसल्या कीर्तनात, आई एखादी कैकई नावाची बाई अशीन तर खरा बोटवर मी त्या कैकईचा पुतळा माझ्या गावात बांधतो. अरे भिजवायला कैकई सापडत नाही. पण सीतेचा इतिहास कोणी मिटवू शकलं नाही. समर्पणाचा इतिहास कधी मिटत नाही महाराज. वामंग्य नंदिनी जनकाचे असं वर्णन केलंय तुकोबारांनी सीतामाईचं. काय नंदिनी आहे, काय कुलाचारी मुलगी आहे. अशी कोणती सून आहे हो की जिच्या अंगाची हळद सुकली नाही आणि वनात जाते नवऱ्यासोबत. दवाखान्यात जाऊ शकत नाही आपण, वनात जाणं सोपं आहे का? 1 महिना उद्या, 2 महिने उद्या, माहीत पडू द्या लग्न झाल्यावर, की लग्न झाल्यावर एखाद्या नवऱ्याला आजार झाला लगेच बापाला फोन करेल पोरगी की अजून 2-3च महिने झाले यांना आजार जडलाय.
मी काही इथं राहू शकत नाही, त्यांना आजार झाला मी काय माझ्या आयुष्याची बर्बादी करू, असं जग आहे हे. ओल्या हळदीची पोरगी वनात जाते नवऱ्यासोबत. ते काय आमदाराची पोरगी नव्हती, खासदाराची नव्हती, जिल्हा परिषद सदस्याची पोरगी नव्हती. अरे तिचा बाप अख्ख्या जनकपुरीचा राजा होता, मिथिलेचा. काय कमी होतं तिला? ठरवलं असतं तर तक्रार केली असती सासऱ्याकडे. तिचा सासरा अवधपुरी रघुकुलमणी राहू, अयोध्येसारख्या पवित्र नगरीचा, की ज्या नगरीचा राजा खटवांग होता, दीर्घबाहू होता, अजराजा होता, रघुराजा होता, त्याच नगरीचा राजा राजा दशरथ. पण तक्रार केली नाही सोनीनं. उलट ती म्हणते माझ्या सासऱ्याचं वचन आहे, आणि त्या वचनात जर माझ्या सासऱ्याचं वचन फेडण्याकरता एका सोनेचं आयुष्य उपयोगाला येत असेल तर मी करेन. काय सून आहे, तिचं सून म्हणून अभ्यास करा सीतेचा. ती म्हणते मी माझ्या सासऱ्याचं वचन पूर्ती करता माझं आयुष्य वेचणार आहे. 14 वर्ष दिले नवऱ्याकरता नाही. काय घेणं देणं होतं श्रीराम प्रभूचं कैकेयीला दिलेल्या वचनात, पण सासऱ्याचं वचन फेडण्याकरता 14 वर्ष दान करणाऱ्या सोनेचा हा देश आहे. 4 मिनिट देऊ शकत नाही सून सासऱ्याला ताट वाढताना. कुठं 14 वर्ष दान करणाऱ्या सीतेचा इतिहास वाचतोय आपण. सारा इतिहास नाटकात नेऊन ठेवला तुम्ही मी. श्राद्धात ऐकायलाच बरे वाटायला लागले सासू सासरे, व्यक्तिगत आयुष्यात नाही. भरलेलं पोरग, घाणीनं साम्राज्य उभं केलेलं पोरग स्वच्छ करताना सून ती सासू बरी वाटायला लागली सोनेला. पोरग घाणीनं भरलेलं असलं आणि तिनं स्वच्छ केलं, बरं वाटायला लागलं. पण सासू ज्या दिवशी घाण होईल त्यावेळेला स्वच्छ करण्याची नियत जगातल्या कोणत्याच सोनेकडे राहिलेली नाही. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे महाराज, त्रिकालाबाधित सत्य आहे. अरे लोकांचं सोडा, हबपच्या बायकाही मायबापाची सेवा करता की नाही हाच संशोधनाचा मुद्दा आहे. कोण करतो? शरीराचा स्वभाव थकणं आहे. कोणाला गुरमी असू द्या या शरीराची, हे थकणार म्हणजे थकणार. हे काही सारखं राहत नसतं महाराज. कोणाचं 40व्या वर्षी थकतं तर कोणाचं 50व्या वर्षी थकतं, कोणाचं 60व्या वर्षी थकतं. पण थकलं ना त्या दिवशी तुम्हाला थकलेल्या शरीराला सुद्धा ऊब देणारी, माया देणारी, सांभाळणारी पिढी तुम्ही आज तयार करून ठेवा. काय पैशाची कमी आहे पुणे जिल्ह्यात? करोडपती लोक आहे पुणे जिल्ह्यात. अरे पण लेकरं नाही ना तुमच्याजवळ. तुमची करोडपती फॅमिली आपण पाहतो पुण्यातल्या. बापाजवळ पोरगा नाही, पोरगाजवळ बाप नाही, सोनेजवळ सासू नाही, सासूजवळ सून नाही, पत्नीजवळ पती नाही. हे विशाल महाराज खोलीचं कीर्तन आहे. 100% खरं आहे. 100% ऐकायची मानसिकता ठेवा. ग्रंथाचा प्रभाव आयुष्यावर पाडून घ्या, नाही तर एक दिवस पैशावाल्या लोकांना जितकं रडावं लागेल तेवढं गरीबाला सुद्धा रडावं लागणार नाही. ध्यानात ठेवा. लेकरू नसलंच तर म्हातारपणात त्रास होत नाही, पण असून आपल्याला बाप म्हणत नाही याचा त्रास मरणापेक्षा जास्त असतो. म्हणून संघ घरात उत्तम ठेवा, तो तुम्हाला संकल्प सिद्धी करता घेऊन जाईल. चला, वेळेच्या मर्यादेत कीर्तनं करावी लागतात, ते होत नसतात. तुकोबाराच्या अभंगाचा विचार करता 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 आपल्याला कितीतरी उलगडे करता येते. काळ तुम्हाला प्रभावित करतं, वातावरण तुम्हाला प्रभावित करतं, अन्न प्रभावित करतं, संघ प्रभावित करतो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगायची जी तुकोबारांनी या अभंगात सांगितली. सगळ्यात मोठा प्रभाव मानवी जीवनावर पडतो तो वाचनाचा. आता हे साधन बदललंय. वाचन या साधनाच्या आपण लांब आलो. या साधनाकडे कोणी पाहत नाही. आताची जी अंतःकरणाची स्थिती तयार होते ते मोबाईलमधलं चित्र पाहून, टीव्हीतलं चित्र पाहून. पण तुकोबाराय 16व्या शतकातला प्रसंग सांगताय. आम्हाला आमच्या अंतःकरणाची काळजी होती. शरीर चांगलंय पण आतलं बिघडू नये याची काळजी आम्हाला होती. म्हणून आम्ही संकल्प केला. कोणता संकल्प केला? तो संकल्पच तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतो. करू दैसे पाठ
होणाऱ्या बदलाकरता तुकोबरांनी केलेला गोड संकल्प आहे. काय ऐका संकल्प नीट. करू तैसे पाठांतर. आम्ही काहीतरी चांगलं पाठ करू. तैसे करू पाठांतर. कैसे? करुणाकर भाषण. करू तैसे पाठांतर. आमचं अंतःकरण मृदू होईल आणि करुणेची स्वर पाठांतरानं बाहेर येतील. ज्या लोकांचं बोलणं चांगलंय त्या लोकांचं वाचन चांगलंय. ज्याचं वाचन नीट नाही त्याचं बोलणं नीट नाही. तुकोबारांनी भंडारा डोंगरावर शेकडोनं पारायण केली, पाठांतर केली. कशाची? काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करुनिया करुनिया, विश्वासे आदरे करुनिया. आम्ही काहीतरी पाठ केलं, काही पाठ केली संतांची उत्तरे. असं पाठ करा की तुमच्या बोलण्यानं जगात करुणा निर्माण होईल. सध्या 2 धर्मात तेढ निर्माण होईल असं पाठांतर करतायत माणसं. 2 जातीत तेढ निर्माण होईल असं पाठांतर करतायत माणसं. 2 घरात तेढ निर्माण होईल असं पाठांतर करतायत माणसं. आमची संत म्हटले तसं नाही. आम्ही जगामध्ये करुणा निर्माण होईल, आमच्या अंतःकरणातही प्रेम निर्माण होईल असं काहीतरी चांगलं पाठ करू. जयाचे 62 शब्द सुखे मनोयती वेद, ते सदेह सच्चिदानंद कान व्हावेत. करू तैसे पाठांतर. जुन्या विधानसभेतली लोकसभेतली तुम्ही भाषण ऐका. अटल बिहारी वाजपेयींचं भाषण ऐका. काय भाषण करायचे महाराज. जुनी भाषणं त्यांची आज आहे. अहो ते लालू प्रसाद यादव आणि अटलजी यांचे जुने काही क्लिप येतात पुढं. पराकोटीचा विरोध करायचे पण त्यांच्या बोलण्यातूनही अख्ख्या लोकसभेत हसण्याचा गदारोळ महाराज. आता हसणंच दिसत नाही लोकसभेत, हसणंच दिसत नाही विधानसभेत, हसणंच दिसत नाही ग्रामपंचायतीत. का? कारण आपलं वाचन, आपलं पाठांतर चुकीचं व्हायला लागलं. असं पाठांतर करा की अंतःकरणात करुणा निर्माण होईल. नामदेवरांच्या घरात खायला अन्न नाही, नेसाला धोतर नाही, कमरेला करदोळा नाही, पण असं पाठांतर केलं की नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. सुंब म्हणजे नारळाची दोरी. ज्या नामदेवरांच्या कमरेला नारळाच्या दोरीचा करदोळा आहे, ज्या नामदेवरांच्या कमरेला रक्त्याचं लंगोट आहे, त्यांचं व्यावहारिक पायी बरं नव्हतं, पण पाठांतर असं होतं की देव नाचत होता. करुणाकर भाषण असं पाठ करा की करुणेची भाषणं, करुणेची वचनं तुमच्या मुखातून बाहेर येतील. थोडंच बोला. काही लोकांना सांगावं लागतं तुम्ही बोलू नका, नाही तर तुमच्या बोलल्यानं आग लागेल गावात. हो, काय एका वाक्यात माणसं बरबादी करतात. एकाच वाक्यात वाटोळ. आई सोबत पोरग म्हटलं आई मला तू लग्नाला घेऊन चल. आई म्हटली नाही बाळा. अगं घेऊन चल. नेते पण काही चुकीचं बोलणार नाही ना. अगं काय नाही, असा पिंडासारखा थोडा भात दे मला, चट कुत्र्यासारखा खाऊन घेईल, मोडद्यासारखा पडून राहील, थोडाही चुकीचं बोलणार नाही. आई म्हणे भाऊ यात काय चांगलं बोलून राहिला तू. अरे काही चांगलं पाठ कर. तो म्हणे आता जाऊ दे झालं ते, ने पण तू एकदा मला लग्नाला. अरे पण शुभ कार्य आहे ते, तुझ्यासारख्या आपदाराला काय नाही होती. तो म्हणे अगं मी त्या लग्नात कुठं चुकीचं बोलणार आहे का. मी गप्प बसून राहील कुठंतरी खुर्चीवर. त्या मंडपाला आग लागली तरी मी काही पाहणार नाही कोणाकडं. मंडपाला आग लागत लागत नवरदेवापर्यंत आला, नवरदेव समजा मेला तरी मी कोणाकडं पाहणार नाही. आई म्हणे भाऊ तुलाही नेत नाही आणि मी जात नाही लग्नाला. अरे काय आपलं बोलणं आहे, काय आपलं वाग नाही ना. आपल्या बोलण्यात मन जुळत आहे. 2 माणसं भांडत असले तरी तिसरा माणूस जातो. एक तर म्हणे मी तुझे 32 दात पाळून टाकीन, एक म्हणे 32 मी तुझे 64 दात पाळून टाकीन. तिथे एक तिसरा गेला. तो म्हणते का हो हे म्हणता 32 पाळून टाकीन मान्य, पण दात तर 32च असता, तुम्ही 64 कश काय म्हटले. तो म्हणे तू ये धरले त्याच्यात. मला माहित होतं तू येशील.
म्हणजे आपल्या बोलण्यावर जगाला किती विश्वास असावा. तुकोबाराय म्हणतात नाही रे बाबा, विचिते वचन विचिते वचन वेचिते म्हटलं, बोला ते नाही म्हटलं. बोरीच्या खाली बोरं पडलेले असले तर बोरं वेचणाऱ्याला कळावं चांगले बोरं कोणते. तसं जगामध्ये अनेक पाठांतर आहेत, अनेक शब्दाच्या रचना आहे, पण वाचणाऱ्याला कळावं यातलं काय चांगलं घ्यावं. तुकोबाराय बोलतात वेचिते वचन जेने राहे समाधान जेने राहे समाधान तुझ बाबा आहे देव तुझ बाबा आहे देव तुम्हाला कावळ्याचं बोलणं आवडतं की कोकिळेचं आवडतं? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? कोणाचं बोलणं आवडतं? कोकिळेचं. काय तुमची मावस बहीण आहे ती का माम बहीण आहे का फुई बहीण आहे? काय नातं काय तुमचं तिच्याशी राव? मलाही तिचंच आवडतं आणि तुम्हालाही तिचंच आवडतं. का आवडत असेल आपल्याला तिचं बोलणं? बरं, कावळ्याचं बोलणं कोणाला आवडतं? एखाद्या माणसाला हात वर करून म्हटलं तर तो म्हणेल कोणालाच आवडत नाही. का? कबीर महाराज म्हणतात का ओ कारेगावकर डोकसांगवीकर, कावळ्यानं काय तुम्हाला त्रास दिला का? काय तुमच्या घरात चोरी केली का? आणि त्या कोकिळीनं काय तुम्हाला मनी ऑर्डर पाठवली का तिचं बोलणं ऐकायची? तिनं काही पैसे दिले नाही आणि यानं काही चोरी केली नाही. पण कोकिळेचं का आवडतं आणि कावळ्याचं का आवडत नाही? त्याचं उत्तर कबीर महाराज देतात. कागा किसका धन हरे कोयल किसको दे. कागा किसका धन हरे कोयल किसको दे. मीठी बानी बोल के जग अपनो कर ले कबीरा. जग अपनो कर ले. कागा किसका धन हरे कोयल किसको दे. मीठी बानी मीठी बानी मीठी बानी बोल के मीठी बानी बोल के जग अपनो कर ले. मीठो मीठो बोलता रो काय बिगड़े काय बिगड़े तारो काय बिगड़े. मीठो मीठो बोल तारो काय बिगड़े काय बिगड़े तारो काय बिगड़े. इस संसार में दम नहीं इस संसार में दम नहीं प्राण निकल जाए मालूम नहीं. ओ प्यारे मीठो 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 बोलता रो काय बिगड़े तारो काय बिगड़े. करू तैसे पाठाण तरू करू तैसे पाठाण तरू
कुमारी गोपाल कुमारी अरे गोपाल कुमारी साचा आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माझा मराठाची बोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके तैसी अक्षरे रसिकत्वे मेळवीन ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा थोडा आवाज द्याला म्हणून बोलता आला पाहिजे घेणं आणि देणं आपल्या वाणीचं इतकं सुंदर असावं तुम्ही एखाद्याशी मंजूळ बोला तसेच शब्द तुम्हाला जगात मिळत असतात बोल ऐसा बोले बोल ऐसा बोले बोलो ऐसा बोले बोलो ऐसा बोले जिने बोले विठ्ठल डोले जिने बोले विठ्ठल डोले बोल ऐसा बोले बोल ऐसा बोले विठ्ठल डोले जैन बोले विठ्ठल बोल ऐसा बोले बोल ऐसा बोले बोल ऐसे बोले जेने बोले समाज डोले नाही विठ्ठल डोले अरे देवाचा जगाचा मालक देव तो तुमच्या बोलण्यानं डोलावा इथं माणसं आपल्या बोलण्यानं कधी डोलतात बोलण्यानंच काय माणसं 70 रुपयात डोलतात संध्याकाळी 70 रुपयात बिबटे होता माणसं कारेगाव फाट्यावर 70 बिबट्या ट्रक अळवू शकतो बिबट्या हबबची गाडी अळवू शकतो पिंगळा झालाच पाहिजे होईल कळकाळ जरा जिरली आमची त्याच्यात बिबटे म्हणजे काय सामान्य आहे का अहो परवा एक जण दात काढायला गेला त्याचा दात दुखत होता डॉक्टर म्हणे तुमचा दात काढावा लागेल तो म्हणे काढा डॉक्टर म्हणे पण दात जरा नाजूक अवयव आहे तुम्हाला भूल द्यावी लागेल तो म्हणे भूल देऊ नका तुम्ही मला 90 द्या डॉक्टर म्हणे 90 काय असतं तुम्ही थांबा म्हणे तुम्हाला ते कळायचं नाही सज्जन माणूस तो गेला आणि चार्जिंग होऊन आत आला बसला काढू का डॉक्टर म्हटले हो म्हटले काळा डॉक्टरांनी ते काढायचं सगळं साहित्य याला ती चढली व त्या खुर्चीवर त्यानं बाया मागे केल्या माझ्या दाताला हात लावतो जीव गेल म्हणे मी तुझा डॉक्टर म्हणे अरे याला काय झालं हो 70 रुपयात माणसं इतके बिघडतात संध्याकाळी की ते तुम्ही काय सांगताय याचं भान राहत नाही करोडपती माणसं हो 7च्या पुढं बोलायच्या लायकीचे राहत नाही 7च्या पुढं काय सांगावं पण बडी सोच रखी विराट कोहलीकडं तुमच्या माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं पैसा आहे काय लागतो आपण त्याला जगात चाहते त्याचेच नाही त्याच्या बायकोचे स्वतः मिलियनमध्ये फॅन्स फॉलोवर आहे त्याचे वर्षाला नाही महिन्याला नाही तासाला नाही प्रति सेकंदाला अकाउंट डिटेल घेतले जातात त्याची पण इतका हजारो करोड रुपयाचा मालक काय नाव आहे त्याच्या बायकोचं अनुष्का शर्मा माझ्या बायकोचं नाव माहिती आहे का तुम्हाला आता माझी बायको अनुष्का बी नाही शर्मा बी नाही तुम्हाला काय माहिती त्याची पण त्याची बायको जगप्रसिद्ध फेमस तिची कमाई वेगळी त्याची कमाई वेगळी पण वर्ल्ड कपची फायनल मॅच झाली की वृंदावनला जातो प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो माईकवर सांगतो मी दारू पित नाही माईकवर सांगतो मी नॉनव्हेज खात नाही 4 एकरावाला ऐकत नाही तुमच्या तालुक्यातला कुठंही आपण कुठंही ती लोक RCBची पहिली मॅच होती 2026चा IPLचं सीझन चालू झालं फर्स्ट मॅच RCBची होती 50 फुटावरून ज्या वेळेला पहिली मोठी पारी विराट कोहलीने खेळली त्याच्या बायकोकडे बघताना तिचा ज्या वेळेला फोटो आला 100 फुटावरून माळ दिसेल तुळशी माळ अशी कंठी माळ घातलेली होती तिने गळ्यात काय सांगावं तुम्हाला जगप्रसिद्ध अभिनेत्री पण तिला कधी वाटत नाही माळ घातल्यानं माझं सौंदर्य कमी होईल ही 3-3 लेप चढवते तरी म्हणते माळ नाही
काय माळीनं तू बर्बाद होशील का तुझे वाटोळ होईल. सवय एवढीच आहे फक्त की आपण तुकोबार आणि ज्ञानोबार यांच्या वाङ्मयाच्या लांब आलो. अरे ही जी फसगत होते ना सध्या लोकांची ज्योतिषकाराकडे जाऊन, याचं कारणच लोक चांगलं पाठ करायला विसरले म्हणून आहे. या हाताचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून कोणी ज्योतिषाच्या हातात हात देता. अरे गुगल सर्च करता तुमची पोरं सेकंदाला मिनिटाला, आणि तुम्ही हात देता हातात. कोणाच्या हातात हात देऊन जर तुमचं भविष्य बिघडलं असतं सुधारलं असतं तर ज्याला हात नाही त्याचं आयुष्य संपलं असतं. या हस्तरेषा बदलाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर कोणत्या चुकीच्या माणसाच्या हातात आपला हात देऊ नका. या हातात फक्त ग्रंथ ज्ञानेश्वरी द्या, भगवती ज्ञानेश्वरी द्या. तुमच्या हस्त नाही भाग्यरेषा बदलवू शकतात. अरे हा तो संप्रदाय आहे इथं रेड्याला हात नाही पण तरी त्याची भाग्यरेषा बदलवली. भिंतीची भाग्यरेषा बदलवणाऱ्या संप्रदायातली लेकर आहे तुम्ही. सिंहाची पिलंय मर्दाची पिलंय पळकुट्यासारखं काय आयुष्य जगता. भिंतीचं आयुष्य घडवणारा संप्रदाय, नेवाशाला पैस नावाच्या खांबाचं भविष्य बदलवणारा संप्रदाय. भाग्यरेषा कर्मानं बदलते, भाग्यरेषा चांगुलपणानं बदलते. असं कोणाला हात दाखवून बदलत नाही. काय माणसं चालले राव. मोठ्या मोठ्यांची बरबादी झाली, सत्यानाश झाला, वाटोळ झालं. फक्त करू तैसे पाठांतर याला चुकलात म्हणून एवढं चरण मी म्हणतोय 2-2 वेळा आहे बाई पाठ करून ठेवा. असं पाठ करू की ज्या पाठांतराने आमची वाणी बिघडणार नाही आणि ज्या पाठांतराने आमचं अंतःकरण बिघडणार नाही. जीही केला मूर्तिमंत, ज्यांनी वाणीच्याच द्वारा. काय संतांकडं होतं, तुकोबारांनी देवाला दिलेल्या साधन सामुग्रीचा काही कुठं विचार आहे की सोन्याचं भांडं केलं, काय सोन्याचा चौरंग केला, सोन्याची मूर्ती केली. अरे काहीच नाही, आमच्याकडं काहीच नाही. तुकोबारे म्हटले आम्हा घरी धन, आमच्या घरी शब्द आहे. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दच आमचं सर्वस्व आहे. चांगलं पाठ केलं आणि पाठांतराने जीही केला मूर्तिमंत, ऐसा संत प्रसाद. आम्हाला प्रसाद अनुभूतीला आला संतांचा. चांगलं पाठ केलं की प्रसाद चांगला मिळतो. आपल्याला हौस आहे आज कीर्तन ऐकलं की उद्या बरं झालं पाहिजे, तसं होत नाही. तुमच्या कारेगावची वस्तू तुम्हाला लवकर भेटत नाही तर परमार्थातला प्रसाद कसा भेटेल. एक उदाहरण सांगतो, सेवा आवडतो ऐका. परवा मला एकानं फोन केला. तो म्हणे महाराज किती वेळ आहे तुम्हाला गावात यायला कीर्तनाला पोहोचायला. म्हटलं 1 तास. काय आवडतं म्हणे तुम्हाला. म्हटलं लड्डू. कोणते. म्हटलं बुंदीचे. त्यानं बायकोला सांगितलं जरा लाडू बनव, महाराजांना लाडू आवडता, पटकन बनव जरा. ती बाई म्हणे किती वेळ आहे महाराजांना यायला. म्हटलं 1 तास. ती बाई म्हणे अहो 1 तासात लाडू होतात का, तुम्ही लाडू ऑनलाईन मागा. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटतो. अहो ती बाई म्हणे आजकाल लेकरं ऑनलाईन भेटता, तुम्ही लाडूचं काय घेऊन बसले. फोन फक्त बरोबर लावा. यानं बिकानेरचा नंबर घेतला आणि फोन लावला. हॅलो, टोल फ्री नंबर ऑनलाईन. शक्यतो जेवढे टोल फ्री नंबर आहे तिकडून बाईचाच आवाज येतो. म्हणून काय माणसं अशानं फोनच लावत राहता. काम नाही धंदा नाही. अरे काही काम तर पाहिजे तुला. यानं फोन लावला. हॅलो. ती बाई म्हटली मराठी करता 1 दाबा, हिंदी केली 2 दाबाइये, प्रेस द 3 फॉर इंग्लिश. गडी कारेगाव भागातला होता, पुणे जिल्ह्यातला. तो म्हणे नाही मराठी. त्याने 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली. स्वीटमध्ये काही खरेदी करायचं असेल 1चं बटन दाबा, नमकीन पाहिजे असेल 2चं बटन दाबा, खट्टा मिठ्ठा पाहिजे असेल 3चं बटन दाबा. याला स्वीटच पाहिजे होतं, यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. ती म्हटली स्वीटमध्ये लड्डू खरेदी करायचे असतील 1चं बटन दाबा, पेठाई पाहिजे असेल 2चं बटन दाबा, पेढा खरेदी करायचा असेल 3चं बटन दाबा. हा म्हणे आपल्याला लाडू पाहिजे नाही, बटणं दाबायला लावून राहिली. काय ताप झाला गाड्या. यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली. बुंदीचे लाडू घेण्याकरता 1चं बटन दाबा, रव्याचे लाडू घेण्याकरता 2चं बटन दाबा, खव्याचे लाडू घेण्याकरता 3चं बटन दाबा. याला लाडू पाहिजे होते आणि बुंदीचेच पाहिजे होते. यानं 1चं बटन दाबलं. पुन्हा ती बाई बोलायला लागली. 1 किलो करता 1चं बटन दाबा, 10 किलो करता 2चं बटन दाबा, 1 क्विंटल करता 3चं बटन दाबा. गडी पुणे जिल्ह्यातला होता, डोक सांगवीचा होता. रागात 1 क्विंटलचं 3चं बटन दाबलं. फोन कट केला. 5 मिनिटात त्या बाईचा फोन याला. साहेब आम्ही हे दुकान लावलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडूची ऑर्डर देणारे तुम्ही पहिलेच आहे. सांगा हे लाडू कोण्या पत्त्यावर पाठवणे, आम्ही सत्कार करणार आहे तुमचा. तो म्हणे मॅडम आम्ही 3 भाऊ आहे. लहान्यासोबत बोलण्याकरता 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता 2चं बटन दाबा,
आणि मोठ्यासोबत बोलण्याकरता 3 चपट जो तिनं फोन कट केला अजून लावला नाही. अरे जग ऑनलाईन झालं, सुखी कुठं झालं? ऑनलाईन जगात सुख शोधायचं असेल तर सुख आयतं मिळत नाही, प्रयत्नाने मिळतं. आणि ते प्रयत्न म्हणजे करू तैसे पाठांतर करुणाकर भाषण. सुख काय? जी हे केला मूर्तिमंत मूर्त असलेला मूर्त केला पुढानला ऐसा संत प्रसाद. त्या प्रसादापर्यंत तुम्हाला मला जायला वाट निर्मळ केली, सोजवळ केल्या वाटा आई त्या नीटा मागेला. जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद. तुकोबारे म्हटले, आता एखादा बॅट्समन बॅट बॉलला लावली का जसा रनाच्या दिशेनं पळत सुटतो तसं तुम्ही संत वाङ्मयाच्या दिशेनं पळत सुटा आणि अपेक्षित संकल्प साध्य करा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे घेऊ धावा, 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 तुका म्हणे घेऊ, तुका म्हणे घेऊ धावा, तुका म्हणे घेऊ धावा. हवा ते जोडी करू, हवा ते जोडी जी केला मूर्तिमंत, जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद ऐसा संत ऐसा संत हे प्रसाद प्रसाद ओ
संत प्रसाद संत प्रसाद संत प्रसाद संत प्रसाद ऐसा संत प्रसाद श्री केला तुका म्हणे घेऊ धावा करू हवा ते जोडी धावा घेऊ आणि हवा ते जोडी मिळवू. आपणही सगळ्यांनी धावा घेऊ. अपेक्षित धाव घेऊन सीतामाईने आपलं आयुष्य संपवलं, थांबवलं. जे प्रत्येकाला संपवावं लागतं. आयुष्याची मर्यादा संपवावीच लागते. अंतकाळ आला की साईन करून निघावंच लागतं. ही ड्युटी आहे परमेश्वरानं दिलेली. त्यांनी चांगुलपणात आपली वेळ संपवली. आता आपली वेळ संपवण्याची वेळ आलेली आहे. आपणही आपली वेळ अत्यंत निकोप आनंदी समाधानाचं जीवन जगून संपवूया. हा कालावधी संपवत असताना, हा आनंद जीवनामध्ये मिळवत असताना आपल्या आयुष्यामध्ये कसलाही चुकीचा बदल होऊ नये याची प्रार्थना करत 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 आयुष्य काढूया. रघुनाथ बाबा आणि संपूर्ण त्यांचं कुटुंब, खरं तर या परिवाराचं कौतुक काय करावं. नाव खूप आहेत, घेणं पुन्हा शक्य नाही. पण नानींनी जे जे संस्कार दिले ते जसेच्या तसे सांभाळताना कसुबरही हा परिवार कुठं मागं पडत नाही. रघुनाथ बाबांचे दोघेही सुपुत्र श्री संकेतराव अनिकेतराव आज खूप मोठा व्यापार आहे, उद्योग आहे. उद्योजक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव त्यांचं आहे. पण कसलाही अहंकार अंतःकरणात नाही. खूप मोठे व्हा, पण देवाला धरून आयुष्य जगा, संतांना धरून आयुष्य जगा, तरच आपल्या आयुष्यात खूप काही मिळेल. पुण्यनगरी ही पुणे जिल्हा आहे आपला. आपल्या जिल्ह्याचं, आपल्या मातीचं नाव खाली जाणार नाही अशा व्यवस्थेत आपण आयुष्य जगूया. आणि ते परमेश्वराने विचार देऊन आपल्याकडून आयुष्य काढून घ्यावं अशी रोज प्रार्थना आपण सगळे मिळून करूया. माझ्या वाणीला विराम देऊया. उन्हामध्ये तुम्हाला त्रास देत नाही. यातली बरीच माणसं खूप आज्ञाधारक आहे. कीर्तन सुरू झाल्यावर 1 तासानं आली, काही अर्ध्या तासानं आली. इतका आज्ञाधारकपणा बरा नाही. कीर्तनाच्या थोडं आधी आलं पाहिजे. खूप दिवसानंतर मला असा अनुभव आला इकडे येताना. म्हटलं आपल्या आपल्यातच करून घ्यायचं आहे बहुतेक आपल्याला. होता असा. पण सगळी माणसं उशिरा का होईना. पुणे जिल्ह्यामध्ये ही फॅड झालं सध्या. कीर्तन सुरू झालं असेल आता, या भावनेनं अर्ध्या तासानं पाऊण तासानं निघता. पण हे भान ठेवून कीर्तनाला येत जा की जिथं सीतामाईचा फोटो लागलाय तिथं तुमचाही फोटो एक दिवस लागणार आहे, सांगणाऱ्या सहित. त्यावेळेला तुमच्याही श्राद्धाला लोक असेच येतील, तुमच्याही पुण्यस्मरणाला लोक येतील आणि पार नावं ठेवत येतील. या लोकांचं जे गेलं आता, त्यांनी तर आयुष्यात चांगलं काढलं. आपल्याला कोण चांगलं म्हणेल याच्यापेक्षा करू नका. तितके आपण चांगलेही नाही. माणूस किती सज्जन आहे आणि किती नालायक आहे हे त्याला आणि त्याच्या मोबाईललाच माहिती असतं. त्यामुळे जगात काय त्याचा बळीजाव मिरवायचा. आपण किती सज्जन आहे हे जगाला विचारू नका, स्वतःला विचारा, नाही तर मग स्वतःच्या मोबाईलला विचारा. तो फार खरं बोलणारा साधन आहे मोबाईल. विचारा, लयच चांगलं बोलतो तो. त्यामुळं आपण जेवढे चांगले दिसतो तेवढे चांगलेही नाही, आणि जेवढे वाईट समजतो तेवढे वाईटही नाही. जितक्या आधार कार्डवर चुकीचे दिसतो तितके खराबही नाही आपण दिसायला. जितके मतदान कार्डवर चुकीचे दिसतो तेवढे चुकीचेही नाही दिसायला. आणि जितके इंस्टाग्रामच्या डीपीला, व्हॉट्सअपच्या डीपीला चांगले दिसतो तेवढे काही आपण चांगले सुद्धा नाही. या दोघांच्या मधलं जे आहे ते आयुष्य आहे. चांगलं जगूया. थोडा वेळ बाजूला जायची वेळ आली की देव धडा शिकवतो महाराज. कोणालाच देव सोडत नाही, देवाला शिकवला. भस्मासुर मुकला प्राणासी त्याची गती झाली वालीची. भस्मासुर मुकला प्राणासी त्याची गती झाली वालीची. विश्वामित्र धारिका ऋषी
ಎಳಕ ಮತನ ಕೇವಲ ಪಂಚಾನನ ಎಳಕ ಮತನ ಕೇವಲ ಪಂಚಾನನ ಎಳಕ ಮತನ ಎಳಕ ಮತನ ಕೇವಲ ಪಂಚಾನನ ಎಳಕ ಮತನ ಕೇವಲ ಪಂಚಾನನ ಎಳಕ ಮತನ ಎಳಕ ಮತನ ಕೇವಲ ಪಂಚಾನನ ಎಳಕ ಮತನ ಕೇವಲ ಪಂಚಾನನ ಎಳಕ ಮತನ ಎಳಕ ಮತನ ಕೇವಲ ಪಂಚಾನನ ಎಳಕ धडक मारिली शंकरा केला ब्रह्म्याचा मातरा इंद्र चंद्र सीतारा लाविला जेने तो केवळ पंचानन एळका मतन केवळ पंचानन एळका मतन केवळ पंचानन एळका मतन केवळ खोले पॅटर्न आहे तो असं द्यावं लागतं समाजाला काहीतरी तृप्ती झाली पाहिजे श्रोत्यांची. अरे काय वाट साधू चुकू द्या विश्वामित्रासारखा ऋषी नाडीला जेने धडक मारिली नारदा रावणा केला रावणाचा चेंदा 7 कोटी घरं होती त्याची सोन्याची त्याचा चेंदा केला देवानं. आता आपण एका यादी आमदाराची आहे खासदाराची आहे अरे देवाधिकांची यादी आहे. वेळ संपली की माणसाचं अस्तित्व संपून जातं ध्यानात ठेवा. रोज विशाल महाराज खोले जन्माला येतं इथं रोज म्हणजे मी म्हणाव का माझी लोक कीर्तन ऐकता अरे कोणी ऐकत नसतं. 2 4 5 वर्ष काळ असतो प्रत्येकाचा. काळ संपला की हाच समाज तुला एक दिवस मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. आहे तेवढे दिवस चांगले जगू पण चांगले दिवस आले की माणसं चुकीचं जगतात. 200 रुपये खातावं लोक ग्रामपंचायती 200 तहसील कार्यालय 200 रुपये. अरे घरकुलाचा हप्ता भेटू देत नाही या गरीबाचा घरकुलाचा हप्ता खाता. अरे याची बायको 2 वाजेपर्यंत उन्हात काम करते काय भेटतं तेवढ्यात घरकुल तरी होतं का काही लाच तर धडधरा. 1,10,000 रुपयात 2 लाखात कुठं घर बांधता येतं का. 2 लाख तर सुतार त्या मिस्त्रीची मजुरी होते आणि तू त्याचा शेवटचा हप्ता खातो. सांगा काय गरीबाचा शाप घेणं हे आणि काय यायचं भलं होईन. अरे यायचा जेवढा सत्यानाश होईल तेवढं हे जग सुधरेल तेवढं चांगलं होईल. गरीबाच्या ताटातलं अन्न खाऊ नका. दुसऱ्याच्या ताटातला घास खाल्ला तुमचा वाटोळा जर झाला नाही तर आपलं नाव बदलून ठेवा तुम्ही. ज्याच्या वाट्याचं त्याला द्या. भावाचं गावाचं देवाचं माणसानं खाऊ नये. जे भावाचं खाता जे गावाचं खाता आणि जे देवाचं खाता त्यांचा इतिहास शिल्लक राहिला नाही. त्यांच्या कोळाला वंश शिल्लक वारसदार शिल्लक राहिला नाही. अरे देवाला गावाला आणि भावाला दिलं पाहिजे त्यांचं घेतलं नाही पाहिजे. इथं सारी नीती बिघडली आणि यांना अपेक्षा आहे आमचे सोहळे करा. तुझा एकच सोहळा होणार आहे फटके हाणण्याचा आणि तो सोहळा यम करणार आहे. चला जाऊ द्या संतांचा ऐका आणि चांगल्या धावा घ्या. तू का म्हणे घेऊ धावा करू हावा ते जोडी जी केला मूर्तिमंत ऐसा संत प्रसाद. काय प्रसादाची अनुभूती आहे ऐकूया. वरल्याळीला तुम्ही सावध राहावे वरल्याळीला तुम्ही सावध राहावे वरल्याळीला. पाटील बुवाला मग लागून सवे पाटील बुवाला तुम्ही राहून जावे पाटील बुवाला. किती येईल बा मग पडेल ठावे मग पडेल बाजावे. येईल बा मग पडेल ठावे मग पडेल ठावे. पिंगळा महाद्वारी बोलतो रे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. लटिक न बोलू आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे. लटिक न बोलू आम्ही वर्तमान खोटे
अवघा दांगळ धिंगागे अवघा दांगळ धिंगागे अवघा दांगळ धिंगागे अवघा दांगळ धिंगागे एका जाना तुम्ही जेथे जाना टिपरीवाला जागाई करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयात ओ ओ दान मागायात आलो दान मागायात सोहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी माझा बल्लारी तिवारी बल्लारी तिवारी बल्लारी तिवारी बल्लारी तिवारी बल्लारी तिवारी बल्लारी तिवारी और फिर भी तो तुम्ही डुगु डुगाई काढ तुम्ही डुगु डुगाई काढ तुम्ही डुगु डुगाई तुम्ही डुगु डुगाई हात 2 मिनिट सगळ्यांनी सवटचा पिंगळा महाद्वारी बोली बोलतो दे का पिंगळा महाद्वारी बोलो बोलो तो देखा पिंगला महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोलो बोलो तो देखा पिंगला महाद्वारी बोलो बोलो तो देखा पिंगला महाद्वारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुम्हारा जगन्माता मुक्ताबाई आ ब्रह्मचितकला मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई 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 दासा ठाव द्यावा पाय हो